कृषीविषयक वेगवान बातम्यांचा आढावा घेऊया बळीराजा टॉप 10 च्या मधून। कोकणातील युवा वर्ग शेतीकडे वळतोय। नोकरीच्या मागे न लागता शेतीतून आर्थिक सुबत्ता आणायची म्हणून कुडाळ तालुक्यातील वारंगाची तळसुलीतील विलास वारंग हे आपल्या 3 ते 4 एकरात बारमाही शेती करतात। पावसात भातशेती आणि हिवाळ्यात उन्हाळ्यात कडधान्य भाजीपाला करण्यावर त्यांनी भर दिलाय। नांदेडच्या बिलोली तालुक्यातील लोहगाव इथं तरुण शेतकरी पंडित जयवंतराव चिंचोले या शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत 1.5 एकर शेतात टरबूजाची लागवड केली। तर 1.25 लाख खर्च वगळता 3 ते 3.5 लाख उत्पादन घेऊन या तरुण शेतकऱ्यांना आदर्श निर्माण केला। बदलत्या वातावरणाचा फटका शेती पिकाला बसतो, मात्र कमी खर्च कमी पाण्यावर व कोरडवाहू ओळख असलेलं पीक ज्वारी हा सध्या शेतशिवारात बहरत असल्याचं चित्र आहे। पैठण तालुक्यात कापूस हे नगदी पीक घेतलं जातं, मात्र सध्या या बदलत्या वातावरणामुळे तूर कपाशी या पिकाचं उत्पादन घटलं आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात परभणी गंगाखेड या मार्गावर शिंगणापूर फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा विविध मागण्यांसाठी बेमुदत रास्ता रोको आंदोलन या दरम्यान करण्यात आले। कराड येथील शिवाजी स्टेडियमवर कृष्णा कृषी औद्योगिक प्रदर्शनाला सुरुवात होती। देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन होणार आहे। या प्रदर्शनात 11 देशातील प्रतिनिधी सहभागी होणार आहेत। बातमी आहे बीडमधून। बीडमध्ये ढगाळ वातावरणामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तर कृषी विभागाने पंचनामे करून आर्थिक मदत करण्याची शेतकऱ्यांनी मागणी देखील केली। बारामतीत कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष शरद पवार, कर्नाटकचे कृषी मंत्री चेलुवरिया स्वामी, ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार उपस्थित होते। तर बारामतीत ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंटच्या वतीने कृषी केंद्र विज्ञान केंद्र येथे 18 ते 22 जानेवारी या कालावधीत भव्य कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय। वाशिम जिल्ह्यातील 2,03,857 शेतकऱ्यांना गेल्या नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची वाढीव भरपाई मिळणार आहे। 115,26,62,413 रुपयांची मदत मिळणार आहे। त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीत ही वाढ झाली आहे। तर वाढीव दरानुसार जिरायत पिकांच्या नुकसानासाठी 13,600, बागायती पिकांच्या नुकसानासाठी 26,000 आणि बहुवार्षिक पिकांसाठी 36,000 प्रति हेक्टर या दराने भरपाई मिळणार आहे। सांगोल्यात शुक्रवारपासून माजी आमदार स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या स्मरणार्थ गणेशरत्न कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं। 19 जानेवारी ते 21 जानेवारी असे 3 दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनाचं उद्घाटन माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते होणार। गेल्या 6 महिन्यात 2.5% शेतकरी आत्महत्या वाढलेत। पिकाला भाव नसल्यानं शेतकरी आत्महत्येत वाढ झाली असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सांगितलं। आता कृषीविषयक बातम्या पाहूयात सविस्तरपणे। कोकणातील युवा वर्ग शेतीकडे वळतोय। नोकरीच्या मागे न लागता शेतीतून आर्थिक सुबत्ता आणायची म्हणून कुडाळ तालुक्यातील वारंगाची तळसुलीतील विलास वारंग हे आपल्या 3 ते 4 एकरात बारमाही शेती करतात। पावसात भातशेती आणि हिवाळा उन्हाळ्यात कडधान्य भाजीपाला करण्यावर त्यांनी विशेष भर दिलाय। तर चवळी, मूग, लाल भाजी, मुळा भाजी याला स्थानिक बाजारात चांगली मागणी आहे। मुख्य म्हणजे त्यांनी ही संपूर्ण शेती ही सेंद्रिय खतांचा वापर करून केली। आजच्या पिढीला मी एवढंच सांगेन की त्यांनी कामधंद्या नोकरी धंद्याकडे वळण्यापेक्षा शेती धंद्याकडे प्रामुख्याने लक्ष द्यावे। कारण शेती धंद्यामध्ये एवढा फायदा आहे, पण मेहनत केली पाहिजे त्याला। शेती धंद्यामध्ये भरपूर फायदा आहे। मी भाजी आता बघा इथेच काढून इथे रस्त्यावर जाणार इथे काढून ठेवतो आणि जाणाऱ्या येणाऱ्या 10 रुपये पेंडी भाजी देतो। बाजारापेक्षा मी 1-2 मुळे जादा बांधतो, त्यामुळे इथे भाजी माझी खपली जाते। लाल भाजी म्हणा, मुळ्याची भाजी म्हणा, वाली म्हणा, मी इथे देतो। गुरं आहेत त्यांचं शेणखत पुरं शेतीला शेणखत वापरतो मी। सेंद्रिय खत म्हणजे युरिया खत वगैरे अजिबात शेतीला वापरत नाही। आता या भाजीला आम्ही संपूर्ण आमचं गोबराचं म्हणजे गोबर गॅस म्हणून गुरांचं संपूर्ण शेण घातलेलं आहे, त्यामुळे मी खत अजिबात वापरत नाही शेतीला। आजच्या पिढीने एकंदरीत शेतीकडे पुन्हा वळावे ही माझी नम्र विनंती सर्व तरुण पिढीला आहे। नांदेडच्या बिलोली तालुक्यातील लोहगाव इथं तरुण शेतकरी पंडित जयवंतराव चिंचोले या शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत 1.5 एकर शेतात टरबूजाची लागवड केली।
1.25 लाख खर्च वगळता 3 ते 3.5 लाख उत्पादन घेऊन या तरुण शेतकऱ्यांना आदर्श निर्माण केलाय. इतर शेतकऱ्यांनीही आपल्या शेतीत वेगवेगळे प्रयोग करून आर्थिक स्तर सुधारावा असे आवाहन या तरुण शेतकऱ्यांना केलंय. माझी BSc झालेली आहे नायगाव येथे आणि लोहगाव येथे माझी 5 एकर जमीन आहे. त्या जमिनीमध्ये मी जवळपास 1.5 एकरमध्ये आता टरबूजाची लागवड केलेली आहे. टरबूज हे सिजेंटाचं सिम्बा नावाचं ही व्हरायटी आहे आणि एक उत्तम प्रकारची व्हरायटी असल्यामुळं मी याची लागवड केलेली आहे. सरासरी ही लागवड करताना मला खर्च मल्चिंग, बेड, बियाणे या सर्वांना धरून मला एक 50,000 ते 60,000 पर्यंत खर्च या ठिकाणी आलेला आहे. 3 ते 3.5 लाख प्रति एकर असा अंदाज आहे. परंतु भाव कमी आणि जास्त हे शेतकऱ्याच्या आणि आपल्या हातात नसल्यामुळं 2.5 ते 3 लाखापर्यंत उत्पन्न होण्याची शक्यता मी अपेक्षित करतो. नाशिक जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढलाय. पारा 10 अंश सेल्सिअसच्या खाली गेल्यानं फळपीक हे धोक्यात आलेत. तर हरभरा पिकावर अळीचा प्रादुर्भाव होऊन घाट्या रोगाचा प्रादुर्भाव झालाय. द्राक्ष, केळी, कांदा, गहू या पिकांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली. कांद्यासाठी थंडी जरी पोषक असली तरी सकाळी ऊन, रात्री थंडी अशा बदलत्या वातावरणात शेतकऱ्यांनी पिकांची कशी काळजी घ्यावी याविषयी कृषी अधिकाऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विशाल मोरे यांनी. थंडीचा कडाका वाढल्याने नाशिक जिल्ह्यात जवळपास 10 अंश सेल्सिअसच्या खाली तापमान गेले आहे आणि याचा फटका आता कुठेतरी डाळिंब, द्राक्ष, केळी अशा फळपिकांना बसण्यास सुरुवात झाली आहे. नाशिक जिल्ह्यात प्रामुख्याने कांदा आणि द्राक्ष याचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. काही ठिकाणी द्राक्षाची बाग काढली गेली आहे तर काही ठिकाणी मात्र द्राक्षाचे पीक हे काढणे बाकी आहे. अशा परिस्थितीत आता या वातावरणात कुठेतरी द्राक्षांचे मणी फुटण्यास देखील सुरुवात झाली आहे आणि याची काळजी आता कशी घ्यावी हे देखील प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. काही ठिकाणी द्राक्ष बागात शेकोटी पेटवण्याचे सुद्धा उपाय हा करण्यात येत आहे. तर कांदा आणि हरभरा या भाजीपाला पिकांना देखील हे वातावरण जरी पोषक असले तरी सकाळी ऊन आणि रात्री थंडी या वातावरणाचा बॅलन्स या पिकांना कसा ठेवावा यासाठी विविध प्रकारच्या फवारण्या, युरिया या कशा द्याव्यात हे देखील बघणे तेवढेच महत्त्वाचे ठरते. मी विशाल मोरे, लोकशाही न्यूज, मालेगाव. बदलत्या वातावरणाचा फटका शेती पिकाला बसतो. मात्र कमी खर्च, कमी पाण्यावर व कोरडवाहू ओळख असलेलं पीक ज्वारी हा सध्या शेतशिवारात बहरत असल्याचं चित्र आहे. पैठण तालुक्यात कापूस हे नगदी पीक घेतले जाते. मात्र सध्या या बदलत्या वातावरणामुळे तूर, कपाशी या पिकांचं उत्पादन घटलंय. मात्र रब्बीतील ज्वारी पीक चांगले असून कमी खर्चात अधिक उत्पादन मिळेल असे शेतकरी सांगतात. ज्वारी हे पीक अत्यंत कमी पाण्यात येणारे व लाभदायक आहे. शरीरासाठी पण एक ज्वारी हे चांगल्या दृष्टीने खाण्यासाठी आणि जनावरांसाठी चारा पण उपलब्ध होतो आणि कमी खर्चात, एकदम कमीत कमी खर्चात. फक्त पेरणीचं एक खर्च आहे आणि एक खुरपण आहे. बाकी काही पाणी बिणी द्यायचं काही काम राहत नाही, काही नाही. कमी खर्चात जास्त उत्पन्न आहे. जवळपास 30-35 क्विंटल ज्वारी होईल इतका अंदाज आहे. वाशिम जिल्ह्यातील 2,03,857 शेतकऱ्यांना गेल्या नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची वाढीव भरपाई आता मिळणार आहे. 115,26,62,413 रुपयांची ही मदत मिळणार आहे. त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीत ही वाढ झाली आहे. वाढीव दरानुसार जिरायत पिकांच्या नुकसानासाठी 13,600, बागायती पिकांच्या नुकसानासाठी तर 26,000 आणि बहुवार्षिक पिकांसाठी 36,000 प्रति हेक्टर या दराने भरपाई मिळणार आहे. तर किती शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे, कोणत्या पिकांना किती रुपये भरपाई मिळणार आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. तर 2,03,857 शेतकऱ्यांना यामध्ये मदत मिळणार आहे. ₹115,26,62,413 रुपयांची एकंदरीत मदत मिळणार आहे. जिरायत पीक याला 13,600 रुपये प्रति हेक्टर एवढी नुकसान भरपाई मिळणार आहे. तर बागायती पिकांना 26,000 रुपये प्रति हेक्टर इतकी मदत मिळणार आहे. तर बहुवार्षिक पिकांना मात्र 36,000 रुपये प्रति हेक्टर अशी मदत मिळणार आहे.
कडधान्य पीक वाढवण्यासाठी केंद्र सरकारने अनेक योजना आणल्या असून मोदींनी शेतकऱ्यांच्या मालाला दुप्पट भाव दिल्याचं अब्दुल सत्तारांनी म्हटलंय. आम्ही केंद्र सरकारला विनंती केली आणि केंद्र सरकारच्या पीयूष गोयल साहेबांशी ज्यावेळेस आम्ही चर्चा केली तर त्यांनी सांगितलं की शेतकरी महत्त्वाचा आहे, शेतकऱ्याला मदत करायला पाहिजे, शेतकऱ्याला सर्व काही करायला पाहिजे, परंतु खाणारे जे आहे त्यांच्याबद्दल मी विचार करायला पाहिजे असे त्यावेळेस मला ते जे दिल्लीमध्ये आमच्या आत्तापर्यंत 2 मिटिंगा झाल्या त्यांचं असं आहे का शेतकऱ्याचंही नुकसान नाही व्हायला पाहिजे आणि जे कांदे खातात त्यांचाही वांदा नाही व्हायला पाहिजे. शेवटी पेईंग कॅपॅसिटी जी आहे ती सर्वांची थोडा भार पडला तर एखाद्या परिवारामध्ये परिवार चालवणाऱ्या माणसाला अडचण येते. म्हणून मला वाटतं कांद्याच्या बाबतीत धोरणात्मक निर्णय अजून काही घ्यायचे आणि त्यामध्ये येणाऱ्या आमच्या अधिवेशनामध्ये निश्चित किंवा मार्चच्या अधिवेशनामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय याच्याबद्दल अंतिम निर्णय घेतील. केंद्र शासनाने जाहीर केलेल्या आधारभूत किमतीपेक्षा खुल्या बाजारात तुरीला अधिक भाव असल्याने केंद्र शासनाने यंदा नाफेडमार्फत बाजारभावानुसार तूर खरेदी करण्यास आता सुरुवात केली. मात्र 1 महिना उलटला तरी 1 रुपयाचीही खरेदी झाली नाही. त्यामुळे नाफेडच्या खरेदी केंद्रावर तूर विक्रीसाठी शेतकरी येत नसल्याचं दिसतंय. पाहूयात यावर लोकशाहीचा एक स्पेशल रिपोर्ट. यंदा तुरीचं उत्पन्न घटण्याची शक्यता लक्षात घेता नाफेडकडून हमी भावाऐवजी बाजारभावानं तूर खरेदी करण्याच्या सूचना केंद्र शासनानं नाफेडला दिल्यात. त्यानुसार लातूर जिल्ह्यात 12 ठिकाणी नाफेड केंद्रावर तूर खरेदीसाठी नोंदणी सुरू झाली आहे. नाफेड प्रथमच हमी भावात नव्हे तर बाजारभावात तूर खरेदी करणार असल्यानं शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. शासनानं तुरीचा हमीभाव 7,000 रुपये प्रति क्विंटल जाहीर केलाय. बाजारात सध्या 9,200 रुपये भाव सुरू आहे. तरी शासनानं खुल्या बाजार भावानं तूर खरेदीसाठी आदेश दिलेत. जवळपास 35 शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली असून 1/1/2024 पासून या केंद्रावर प्रत्यक्ष तूर खरेदीला सुरुवात झालेली आहे. तरी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या केंद्रावर जाऊन शेतकऱ्याने नावनोंदणी करून या योजनेचा लाभ घ्यावा. गेल्या 1 महिन्यापासून लातूर जिल्ह्यातील खरेदी केंद्रावर तूर खरेदीसाठी नोंदणी सुरू असून आजपर्यंत फक्त 35 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. खरेदी केंद्रावर तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांना अनेक कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. तर विक्री केलेल्या तुरीच्या पैशासाठी वाट पाहावी लागणार आहे. मात्र खुल्या बाजारात तूर विक्री केल्यानंतर नगदी पैसे हातात मिळत असल्यानं शेतकऱ्यांनी खुल्या बाजारात तूर विक्रीला पसंती दिली आहे. तसेच ही योजना शेतकऱ्यांच्या हिताची नसल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. ते परवडणार नाही शेतकऱ्याला, हे गोरगरिबाचं भागणार नाही किंवा शेतकऱ्याचं भागणार नाही. खताचे पैसे रास झाली म्हणलं तर तुरी घातले किंवा माल घातलं तर ते सगळे विचारणार ते पैसे द्या. मग त्यावेळेस कुठून द्यायचे. शासनाचं ह्याच्यात काहीतरी गोडबंगाल दिसते आणि त्याच्या शेतकऱ्याच्या हिताचं काहीही नाही. उलट शेतकऱ्याचं नुकसान होणार आहे. शेतकऱ्याला जर समजा आपण जर मार्केटमध्ये जर माल विकलो तर नगदी पट्टी भेटते. तिथं काही बटावमध्ये राहत नाही ना किंवा कडतं राहत नाही ना, काही नाही. इथं यांनी माउचर म्हणणार, कडतं म्हणणार, 15 दिवसाला बिल काढणार, तुमचं डॅमेज आहे म्हणणार. उलट शेतकऱ्याचं नुकसानच होणार आहे. बाजारभावाप्रमाणे तूर खरेदी करण्याच्या सरकारच्या या निर्णयाबाबत शेतकरी संघटनेनं शंका उपस्थित केली आहे. बाजारात सध्या काही शेतमालाचे भाव पडलेले आहेत. सरकारनं अशा शेतकऱ्यांनाही मदतीचा हात देण्यासाठी इतरही शेतमालाची बाजारभावाप्रमाणे खरेदी करावी अशी मागणी शेतकरी संघटनेनं केली आहे. सरकार फक्त तुरीच्याच बाजारभावानं खरेदी करण्याचा निर्णय घेते. याच्यामध्ये नक्कीच काहीतरी गोडबंगाल आहे. यामुळे सरकारने जर शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय घेण्याचा त्यांचा उद्देश असेल तर सध्या पडलेल्या सर्वच्या सर्व शेतीमालाची खुल्या बाजारात खरेदी करून शेतकऱ्यांना आधार देण्याचं काम करावं. नाफेडच्या खरेदी केंद्रावर बाजारभावाप्रमाणे तूर विक्रीसाठी आवश्यक कागदपत्रांसह करावी लागणारी नोंदणी, तूर विक्री केल्यानंतर पेमेंटसाठी करावी लागणारी प्रतीक्षा यामुळे सध्या तरी खरेदी केंद्रावर तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांमध्ये उदासीनता दिसतीये. त्यामुळेच लातूर जिल्ह्यातील 12ही केंद्रावर 15 दिवस झाले तरी अद्यापही खरेदी शून्य आहे. सचिन अंकुलगे, लोकशाही मराठी, लातूर.
बारामतीत कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, कर्नाटकचे कृषी मंत्री चेलुवरैया स्वामी, ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार आदी मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित होते। बारामतीत ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंटच्या वतीनं कृषी केंद्र विज्ञान केंद्रामध्ये 18 ते 22 जानेवारीपर्यंत कृषी प्रदर्शन असणार आहे। महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून पुण्यात मिलेट अर्थात तृणधान्य महोत्सव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। 17 ते 20 जानेवारी अशा 4 दिवसांचा हा महोत्सव असणार आहे। या महोत्सवाचं उद्घाटन पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आलंय। या महोत्सवात जवळपास 50 स्टॉल सुरू करण्यात आलेत। ग्राहकांना थेट अस्सल ज्वारी, बाजरी, नाचणी, भगर, राळा, कोदरा या तृणधान्यापासून तयार करण्यात येणाऱ्या ज्वारीचा रवा, बाजरीच्या लाया, रागीची बिस्किटं, ज्वारीचे इडली मिक्स असे नाविन्यपूर्ण उत्पादने उपलब्ध झाली। मिलेट श्रीधान्य याचे स्टॉल लावून लोकांना त्याची काय आजच्या युगामध्ये जरुरी काय आहे मिलेट्स, त्यांच्या महिला बचत गटाच्या माध्यमातून जे काही तयार केलेलं आहे ते विकण्यासाठी त्यांना या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून दिली। आणि याच्यामुळं येणाऱ्या भविष्यामध्ये येणाऱ्या पिढीला जे काही आज आपण रोगराई पाहतो, आज जे आरोग्य अनेक लोकांच्या आरोग्यामध्ये जे परिणाम दिसतात अन्नधान्यामुळं, तर तो भविष्यामध्ये दूर व्हावा यासाठी 2023 71 देशाला सोबत घेऊन नरेंद्र मोदी साहेबांनी हा जो संदेश दिला त्याची अंमलबजावणी वर्षभरमध्ये झाली, पण हे सातत्याने कंटिन्यू चालावी यासाठी हे स्टॉल या ठिकाणी आज लावण्यात आले। आपलं मिलेट वर्ष झालं आणि तदनंतर त्यांना प्लॅटफॉर्म देण्यासाठी आमचे अध्यक्ष म्हणजे पणन मंत्री सरांनी सूचित केलं की बाबा असं कंटिन्युअल आपण जानेवारीपासून सुरू करू। ह्याच्यामध्ये बचत गट असतील, शेतकरी गट आहेत, नवउद्योजक आहेत, स्टार्टअप, असं काही लिमिट नाही। जो कोण उद्योजक आहे ते ह्याच्यात सामील झालेला आहे आणि त्यांनी भरभरून आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे। विशेषतः सोलापूर, ऑल ओव्हर महाराष्ट्रामधून लोक आलेले आहेत। ग्राहकसुद्धा आता पहिल्या दिवशी ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे। आत्ताच मी बघितलं काय स्टॉलवरचे 3 ते 4 हजार रुपयाचे ऑलरेडी मिलेट्स उत्सव सुरू असतानाच खरेदी चालू झालेली आहे। आम्ही काय केलेलं आहे, 40 स्टॉल केलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये 4 ते 5 स्टॉल लाईव्ह ठेवलेले आहेत। देशातील दुसऱ्या क्रमांकाची मिरचीची बाजारपेठ अशी ओळख असलेल्या नंदुरबारमध्ये विक्रमी मिरचीची आवक झाली, त्यामुळे दर घसरलेत। पाहूयात यावरचा एक खास रिपोर्ट। देशातील दुसऱ्या क्रमांकाची मिरचीची बाजारपेठ अशी ओळख असलेल्या नंदुरबारमध्ये विक्रमी मिरचीची आवक झाली आहे। लाल सुटूक मिरचीनं शेतकऱ्यांना चांगलाच आर्थिक ठसका बसू लागलाय। नंदुरबार बाजार समितीत विक्रीसाठी आणलेल्या मिरचीचे भाव कोसळू लागले आहेत। गेल्या वर्षी मिरचीला 8,000 रुपये क्विंटलच्या आसपास भाव होता। यंदा मात्र एकाच वेळी मोठ्या प्रमाणात मिरची बाजारपेठेत विक्रीसाठी आल्यानं मिरचीचे भाव कोसळले आहेत। व्यापाऱ्यांनी भाव पडले असून आता मिरचीला प्रति क्विंटल 2 ते 3,000 रुपयांचा भाव मिळू लागलाय। शेतकऱ्यांच्या मिरचीच्या तोडणीचा आणि वाहतुकीचा खर्चही निघत नसल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। इथं मिरचीला कमीत कमी भाव भेटतोय आणि परत आवक जास्त असल्यामुळे भाव खूप कमी होत आहे मिरचीचे। तरी सरकारने याकडे लक्ष द्यावे। 3,000 तर जास्तीत जास्त 3,500 ला पण आहे। ती मिरची 7,000 जायला पाहिजे, ती 3,500 रुपये जाते। सरकारने जी मदत करायला पाहिजे ती करायला पाहिजे। बाजार समितीत ओली मिरची आणि सुकलेली मिरची अशा 2 प्रकारात विक्री होते। दोन्ही प्रकारातील मिरचीचे भाव कोसळल्याचं शेतकरी सांगू लागलेत। गेल्या वर्षी 18,000 रुपये क्विंटल पर्यंत मिरचीची खरेदी झाली होती। यंदा मात्र शेतकऱ्याला चांगल्यात चांगल्या मिरचीला 7 ते 8,000 रुपये भाव मिळताना देखील कठीण होत आहे। मागच्या वर्षी हीच मिरची आम्ही 8,000 रुपये क्विंटल विकली आहे। या वर्षी तेज माल 2,000 ते 3,000 पासून 4,000 पर्यंत विकतोय। जे 8,000 मिरची जाणारी मिरची आज 2-3 हजार पर्यंत जाऊन राहिली आहे, त्याच्यामध्ये सगळ्यांचा लॉस होऊन राहिला आहे। बाजार समिती प्रशासन शेतकऱ्यांच्या मिरचीला किती भाव मिळतो याची फार काळजी करताना दिसत नाहीये। बाजार समितीत यंदा विक्रमी आवक झाल्याचा दावा बाजार समितीने केलाय। आज देखील जवळपास 300 वाहनांमधून 5,000 क्विंटल ओल्या लाल मिरचीची आवक बाजार समितीमध्ये या ठिकाणी झालेली आहे। सद्यस्थितीत 2,000 पासून तर 4,000 पर्यंत ओल्या लाल मिरचीला आपल्या बाजार समितीत भाव दिला जात असून
सुक्या मिरचीला 8,000 पासून तर जवळपास 18,000 पर्यंत या ठिकाणी भाव मिळतो आहे. 3 ते 3.5 लाख क्विंटल पेक्षा जास्त मिरचीची आवक बाजार समिती होण्याची दाट शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या मिरचीला योग्य भाव मिळालाच पाहिजे. मिरचीला योग्य भाव मिळत नसेल तर सरकारनं त्यात हस्तक्षेप करायला हवा, अन्यथा मिरची उत्पादक शेतकरीही देशोधडीला लागेल. प्रशांत जवेरी, लोकशाही मराठी, नंदुरबार. बीडच्या माजलगावातील परभणी चौकात सर्वपक्षीयांच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला. तर पीक विमा त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा, माजलगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा या मागणीसाठी रास्ता रोको करण्यात आलाय. यावेळी शेकाप, माकप, भाकप, काँग्रेस, राष्ट्रवादी, वंचित आघाडी, मौलाना आझाद मंचासह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता. यावेळी तब्बल 4 किलोमीटर वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. जिथं महाविकास आघाडी तिथं काका, जिथं काका तिथं महाविकास आघाडी, हे सूत्र आहे आता. त्यामुळे हा गोरगरीब जनतेच्या वतीनं झालेला बंद आहे. तिथं जवळजवळ डझनभर लोक वारलीत या रोडवर, आणि ह्या रोडमध्ये, रोडच्या कामामध्ये गैरप्रकार होतोय आणि झालाय असं गडकरीचं मत आहे. आणि त्याचा प्रत्यय आज आला की 1 डझनभर माणसं गेली, पोरं मोटरसायकलवरची उडाली. या सरकारचा निषेध काय करावा आता, किती करावा बरं, कुणाकुणाचा करावा? बडे भाईचं बडे भाई, छोट्या भाईचं सोहान अल्ला. केंद्र सरकारही तसंच आणि राज्य सरकारही तसंच. म्हणून यांचा आम्ही तीव्र निषेध करतो. परभणी जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये कापूस दरात घसरण झाली. आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने कापूस खरेदी केले जातात. पावसात भिजलेल्या कपासीचे दर न भिजलेल्या कापसाच्या दरात मोठा फरक असल्याने लागवडीचा खर्चही निघत नाही. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी दरवाढीच्या प्रतीक्षेत आहेत. या संदर्भात कापूस उत्पादकांसोबत बातचीत केली आमचे परभणीचे प्रतिनिधी खालेद नाज यांनी. परभणी जिल्ह्यात सध्या कापसाच्या दरात मोठी घसरण झालेली आहे. कापसाचे दर कमी झाल्याने कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे. असे काही शेतकरी आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी चर्चा करूयात. दादा, मला सांगा, तुम्ही 2 दिवसापूर्वी कापूस घातलेला आहे, किती दर आला तुम्हाला कापसाला आणि कशामुळे आला ते कमी दर? 6,000 रुपये नाही विकला, काही 55 विकला आहे. आणि त्याचं म्हणणं आहे की कापूस ओला आहे. कापूस ओला नसताना सुद्धा त्यानं ओलायचं सांगितलं नाही. आम्हाला भाव ते 6,000ची मदत द्यायची. किती भाव पाहिजे नेमकं तुम्हाला? आम्हाला कमीत कमी कापसाला भाव 8,000 रुपये तरी पाहिजे. दुसरे एक शेतकरी आपल्यासोबत आहे, त्यांनी नुसताच आपला कापूस बाजारात विकलेला आहे. किमान 25 क्विंटल त्यांनी कापूस बाजारात विकला. किती दर आला तुम्हाला? मला 6,200 रुपये दर आला सुपरला, आणि फरदार जे होतं ते 5,200 बळं घेतलं. आणि त्याने सांगितलं कापूस भिजलेला कापूस नाही, कुठलाच प्रकारचा काही खराब कापूस नव्हता. पण अशा पद्धतीने त्याने भाव दिला मला. कुठल्या बाजार समितीत टाकला होता? गंगाखेड. काय कारण याची तुम्हाला कमी देण्याचे? आणि काही लोकप्रतिनिधी त्यांचा अंकुश नाही का? नाही, काहीच नाही. लोकप्रतिनिधीचा कुठलाही अंकुश नाही याच्यामध्ये. शेतकऱ्याला मार नाही फक्त. दुसरे शेतकरी आपल्यासोबत आहे, तुमचा कापूस तुम्ही घातलाय का आणि किती पैसे आले तुम्हाला? आम्हाला कापसाचा दर सरासरी 6,200 दर भेटतंय आणि फरतडला 5,500 दर भेटतंय. तर काही कापूस अवकाळी पावसामध्ये भिजलेला राशीचाच कापूस याचा राहिलेला असताना तर ते कापूस आमचा फरतड मानून आज बाजार भावामध्ये फक्त 5,500 घेतोय. कापसाला कमीत किमान जर समजा ह्या खताच्या जर औषधाच्या जर ह्याच्यावर जर तुलना जर केली तर आम्हाला किमान 12,000 रुपये तरी क्विंटल कापसाला भाव भेटाव. आणि नाही जर भेटला तर इथून पुढचं आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटना बघू पुढचं काय करायचं ते. येत्या काही दिवसात कापसाला योग्य दर मिळेल या आशेने अनेक शेतकऱ्यांनी आपला कापूस घरातच अजून ठेवलेला आहे. लोकशाही मराठीसाठी मी खालेद नाज, पोखर्णी, परभणी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.